विद्याविहार संकुल मध्ये प्रथमतः आपण सर्व डॉक्टर जे उपस्थित राहिले त्याबद्दल आपले धन्यवाद. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना क्षेत्राशी प्रत्येक प्रामाणिक राहून जे काही क्षेत्र हातात घेतलं त्याच्याशी प्रामाणिक राहून त्यातून एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा स्वभाव आपले ज्येष्ठ डॉक्टर संजय रामराव रोडगे यांचा आहे. तत्सोबत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये नंतर पाऊल ठेवून त्यामध्ये सुद्धा एक नवीन उच्चांक आणि सेलूसारख्या ग्रामीण भागातील एका शहराला की जिथं एक तुटपुंजी ओळख होती ती ओळख एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवली. तसं पाहिलं तर आपण सेलूवासियांतर्फेच त्यांचे हार्दिक अभिनंदन करून आभारी मानायला अडचण नाही. कारण एवढं सगळं करत असताना आपण पाहतो की आपण आपले जे काही 4-2 स्टाफ मेंबर जे आहेत आपल्या हॉस्पिटलचे ते सांभाळताना आपले किती नाकेनऊ येतात. म्हणजे मी तर त्यांना नेहमी 3 इडियट्स मधला रॅन्चोस म्हणतो. तर हा माणूस चहामध्ये जर साखर जास्त झाली तर लक्ष ठेवणारा आहे. म्हणजे ऑब्झर्वेशन यांचं किती मायन्यूट असतं हे यातून लक्षात येतं. आणि ती बाब आपल्याला शिकण्यासारखी आहे की त्या व्यक्तीनं ज्या क्षेत्रात पाऊल ठेवलं तर तिसरं क्षेत्र म्हणजे राजकीय. तिथेही त्यांनी भाजपमध्ये आले आणि भाजपला विजय मिळाला असंही म्हणायला अडचण नाही. आपल्याला सर्वांना अभिमान वाटेल असं व्यक्तिमत्व डॉक्टर संजय रोडगे की ज्यांच्याकडनं बऱ्याच काही गोष्टी आपण शिकल्या तितक्या कमी आहेत. आणि एवढं सगळं करून नवीन आणखी काही संशोधनात्मक त्यांचा जो स्वभाव आहे तर त्यानुसार त्यांची धडपड चालूच असते. ते निवांत कधी पाहायला मिळत नाहीत. मी इतका जवळ असताना मलाही बऱ्याच वेळेला ते निवांत असतील असं वाटत असताना ते निवांत दिसलेले नाही. आणि काल परवाच्या दिवशी जे मुंबईमध्ये ESFE कडून त्यांना जो स्टार एज्युकेशन अवॉर्ड मिळाला त्याबद्दल मी पुनश्च सर आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आपण सेलूचा अभिमान आहात याचा आम्हालाही गर्व आहे. इथून पुढे आपल्याला ज्या काही गोष्टी करणार त्यात निश्चित आपण यश प्राप्ती कराल. आणि आपली जी विद्यार्थिनी आहे तनिष्का तेलभरे हिचं सुद्धा आम्ही सेलू डॉक्टर्स असोसिएशन तर्फे अभिनंदन करतो. आमचा अभिनंदनपर संदेश तिला पोचवावा एवढी विनंती. आणि आपल्याला उत्तरोत्तर अशीच प्रगती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एक गाणे हिंदी सिनेमातलं शक्ती सिनेमातलं गाणं आहे अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांचं. त्यामध्ये गाण्याचा अर्थ असा आहे की एक नवस देवाला मागितला आणि तो आपल्याला मिळाला अशी एक त्याची भावना आहे. त्या गाण्याच्या गीतकारांनी तसा उल्लेख केलेला आहे. तो दिलीप कुमार अमिताभ बच्चन लहान असताना ते गाणं म्हणतो. मांगी थी एक दुआ जो कबूल हो गई. मांगी थी एक दुआ जो कबूल हो गई. उम्मीद की कली खिल के फूल हो गई. मांगी थी एक दुआ जो कबूल हो गई. लागू पडतं गाणं आहे त्यामुळे ती मुद्दा
हम सोचते थे ये दिल मुफ्त में दिया, हम सोचते थे ये दिल मुफ्त में दिया, कितना हंसी मगर तोहफा हमें मिला, कीमत हमारे प्यार की वसूल हो गई, मांगी थी एक दुआ जो कबूल हो गई, मांगी थी एक दुआ जो कबूल हो गई। अब के बहार में दिल मेरा खिल गया, अब के बहार में दिल मेरा खिल गया, जिसकी थी आरज़ू वो मुझको मिल गया, जन्नत मेरे लिए अब फजूल हो गई, मांगी थी एक दुआ जो कबूल हो गई, उम्मीद की कली खिल के फूल हो गई, मांगी थी एक दुआ जो कबूल हो गई। आज सर्व डॉक्टर्स असोसिएशनचे सर्व सदस्य, स्वतः अध्यक्ष पदाधिकारी या ठिकाणी हजर राहून जो या ठिकाणी आमचा सत्कार केला त्याबद्दल वैयक्तिक आणि माझ्या कुटुंबियातर्फे, माझ्या श्रीराम प्रतिष्ठानतर्फे मी सर्व डॉक्टरांचे या ठिकाणी शतशः आभार मानतो। कोणीतरी आमच्यासाठी दुआ करतोय हीच मोठी म्हणजे एक अप्रूप वाटणारी आणि समाधान देणारी अशी गोष्ट आहे, कारण मागच्या 30 वर्षाचा सेलूतला प्रवास पुढच्या 16 डिसेंबरला आता येते आम्हाला 30 वर्ष होतात, त्यामध्ये अनेक चढउतार पाहिले, अनेक चांगले वाईट अनुभव घेतले, परंतु मागील काही दिवसापासून ज्या पद्धतीनं माझे शिक्षण क्षेत्रामध्ये जी वाटचाल करतोय त्याचं अनेकदा बाहेरही कौतुक झाले, पालकांच्या रूपात ते कौतुक होतच असतं, परंतु छोट्या शहरामध्ये राहून इतक्या अशा प्रकारचं विविधतेने नटलेली शाळा करणं हे खरं तर खूप अवघड टास्क आहे, आणि लोक आम्हाला वेडे पण म्हणतात बऱ्याचदा की इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट इथे करणं वेडा माणूस आहे म्हणतात। तसं आहेच, मी आजही विद्यार्थ्यांना म्हणतो की एक वेडा माणूसच हे करू शकतो, ते ध्येय वेडा, त्याला ध्येय वेडा म्हणतात, की एक टास्क समोर आहे की जे बेस्ट आहे ते माझ्या स्टुडंटला भेटलं पाहिजे, बाकी डोक्यात कुठलाच विचार नाही काही, म्हणजे पैसा हा पण नगण्य गोष्ट असते, पैसा ह्या सगळ्या गोष्टीला लागतो तो भाग वेगळा, परंतु ते एकमेव ध्येय नाही। आता तुम्ही सर्वजण पाहता की ज्या पद्धतीनं मी माझी मेडिकल प्रॅक्टिस पण केली, आय वॉज लिडिंग प्रॅक्टिशनर फ्यू डेज बिफोर, पण आता त्यातही मला तेवढा इंटरेस्ट येत नाही जेवढा मी या ठिकाणी मला जो आनंद भेटतो छोट्या मुलांमध्ये, जे मुलं येऊन माझ्याजवळ येतात, चिटकतात आणि ज्या पद्धतीनं प्रेम करतात ती गोष्टच म्हणजे कुठल्या म्हणजे लाखो रुपये देऊन सुद्धा ती भेटू शकत नाही, आणि आय एम एन्जॉईंग माय लाईफ इन दिस स्कूल अँड विथ माय किड्स। तर हे सगळं करत असताना आनंदासोबतच एक नाविन्यपूर्ण आणि विविध प्रयोग या ठिकाणी करत राहणं, मी स्वतः माझ्या काही मेथड्स डेव्हलप केलेल्या आहेत,
टीचिंगच्या माझ्या काही स्वतःच्या मेथड्स आहेत, आमचे स्वतःचे पुस्तक आहेत, आमचे स्वतःचे व्हिडिओज आहेत. तर हे सगळं करून म्हणजे एक जे पुरस्कार भेटला होता तो असा भेटलेला आहे की नाविन्यपूर्ण कल्पना राबवणारी शाळा. की एका छोट्याशा गावामध्ये तुमच्याकडे रोबोटिक लॅब आहे, VR लॅब आहे, AR बेस्ड बुक्स आहेत, इंग्लिश लँग्वेज लॅब आहे, सायन्सच्या वेगवेगळ्या लॅब्स आहेत, मॅथची लॅब आहे, आर्ट लॅब आहे, OMR मशीन म्हणजे एक्झामिनेशनची ती सिस्टीम पण आहे. सोबतच आता उद्या मी उद्घाटन करतोय छोट्या मुलांचं एज्युकेशनल गेम झोन. म्हणजे त्याच्यात एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज तुम्हाला गेमच्या स्वरूपामध्ये मुलांना शिकायला भेटतात. म्हणजे त्यांना वाटतं ते गेम खेळत आहेत पण त्याच्यामधून ते शिकत राहतात. इतकं सुंदर डेमो आहे त्याचा. वाटलं तर तुम्हाला पाहिजे असेल तर 2 मिनिटं दाखवू शकेन मी की त्याच्यात हजारो त्याच्यामध्ये गेम्स. म्हणजे त्या कंपनीशी माझं जे टायअप झालं त्यांनी सांगितलं की आपला पूर्ण करिक्युलम ते मला गेममध्ये करून देणार. ते म्हणाले तुम्ही कन्सेप्ट सांगा आम्ही त्याच्यावरती तुम्हाला गेम तयार करून देऊ. तर इतके मी लाखो रुपये याच्यामध्ये घालतोय. आता परत मी 3D एक थिएटरसाठी मी आता मुंबईला होतो परवा, तेव्हा 3D मूवीजचं आपले एज्युकेशनल हे सॉफ्टवेअर्स तर त्याचं मी घ्यायचा प्रयत्न केला. पण आमचे शिक्षकच म्हणतात की नका घेऊ आता, हे डोईजड व्हायला लागले, फीसपेक्षा जास्त व्हायला लागले. यांनी मला थांबवलं की आताच घेऊ नका, पुढच्या वर्षी करू म्हणे आपण, आणखी काहीतरी नवीन पाहिजे. तर पुढच्या वर्षी माझ्याकडे 1 to 10चा सगळं सिलेबस, सायन्स आणि मॅथचे कन्सेप्ट पूर्ण 3D ॲनिमेशनच्या व्हिडिओजमधून, म्हणजे जसं आपण 3D मूवी बघतो गॉगल घालून पूर्ण क्लासरूममध्ये सगळं 3D थिएटर सर्कल बुक तयार होईल आणि त्या माध्यमातून मुलांना त्याच्यात अजून कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने शिकता येतील. म्हणजे इतकं छान दाखवलेलं आहे की एक प्रोटीनचं एक मॉलिक्यूल बारीक अमिनो ॲसिड कसा होतो, तो मुवमेंट करत कसा जातो, कसा ऑब्झर्व होतो, त्या सेलमध्ये कसा जातो, गॉल्जी बॉडीमध्ये कसा जातो, इतकं सुंदर पद्धतीनं. म्हणजे आपण डॉक्टर असून सुद्धा आतापर्यंत आपल्याला माहीत नाही इतक्या सुंदर पद्धतीनं ते पूर्ण अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आहे. आताही माझ्याकडे ते सगळं आहे, VR लॅबमध्ये आहे, व्हर्च्युअल रियालिटी लॅबमध्ये. तर त्याला पूर्ण ते VRचं लावलं की त्याच्यामध्ये पूर्ण हे सगळे व्हिडिओज पण दिसतात. तर हे इतक्या छोट्या फीसमध्ये आम्ही सगळं करतोय ही सुद्धा बाहेरच्या लोकांना आश्चर्याची गोष्ट वाटते. तरी पण आम्ही परवडत नाही तरी पण करतच राहणार आहेत आणि वेगवेगळे नवीन नाविन्यपूर्ण प्रयोग या ठिकाणी करत राहून एज्युकेशनमध्ये मी जे काम करतोय, ॲक्च्युली मी त्याला कामही म्हणणार नाही, आय एम एन्जॉईंग. मी एन्जॉय करतोय, पॅशन म्हणून एन्जॉय करतो. त्या पॅशनचे पुढचं झालंय आता ॲडिक्शन झालंय. म्हणजे मी शाळेत नाही आलो तर मी घरी बेचैन होतो, बसू शकत नाही, इतकं ॲडिक्शन झालेलं आहे. तर या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्यासारख्यांच्याकडून सत्कार भेटणं ही सुद्धा माझ्यासाठी मी अभिमानाची गोष्ट समजतो. एक कुटुंबातल्या लोकांचं कौतुक जे असतं ते तुमच्याकडून झाल्यामुळे आणखी छान वाटतं. असंच तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असू द्यावं आणि एज्युकेशन फील्डमध्ये तुमच्यासोबत आम्हालाही काम करण्याची संधी भेटावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.